We made the best dish blah, blah, blah. So I think we made the blah, blah, blah. Hi, namaskar. Welcome to the new episode of Random Gappa. I guess episode 9. खूप महिन्यांनी रँडम गप्पांचा एपिसोड करतोय आपण. याचं कारण की मध्ये आपण मोस्टली आपल्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स होते, आपण जे कॉमिक व्हिडिओज करत होतो ते चालू होते आणि नुकतेच आपले 2 लाख सबस्क्रायबर्स झालेत गाईज. त्यासाठी थँक्यू सो मच. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली आपण बोलणार आहोत माझ्या एंगेजमेंटबद्दल. तुम्ही सगळ्यांनीच फोटोज जर बघितले असतील तर आय गॉट एंगेज्ड आणि बऱ्याच लोकांनी इंस्टाग्रामवर कमेंट्समध्ये किंवा DMsमध्ये मला विचारलं की अरे साडी कुठून घेतली आहेस, किंवा प्लीज लिंक शेअर कर, गळ्यातल्या कुठून घेतलं आहेस, हा मेकअप कोणी केला आहे, फोटोग्राफर कोण होते. सो म्हटलं की लेट्स मेक अ यूट्यूब व्हिडिओ अबाउट इट. सो लेट्स गो. सो फर्स्ट ऑफ ऑल द लोकेशन. खूप खूप लोकांनी विचारलं की अरे हे गोवा आहे का, अरे हे अलिबाग आहे का, हे कुठे जाऊन केलं आहे, काय आहे. तर आम्हाला एकतर लग्न खरं तर असं थोडंसं डेस्टिनेशन किंवा आउटडोरिश करायचं होतं. पण फर्स्ट थिंग पैसे आणि दुसरी गोष्ट की जेवढी सगळी लोकं आपल्या लग्नाला येतात त्यांना तिथे नेणं आणि एवढा प्रवास थोडंसं अवघड झालं असतं. सो आम्ही डिसाईड केलं की आपण एंगेजमेंट जी आहे, जो तसा कम्पॅरेटिव्हली छोटा इव्हेंट असतो, तर आपण तो आउटडोअर करायला ट्राय करूया. आणि आम्ही बरेच लोकेशन शोधत होतो, पण आम्हाला तरीही त्यातल्या त्यात मुंबईत काही मिळतं आहे का बघायचं होतं. आणि हे जे लोकेशन आहे ते मड आयलंडमध्ये द बीच हाऊस नावाची एक जागा आहे, तिथे आमची एंगेजमेंट झाली. आणि आम्ही ॲक्च्युली खूप लोकेशन्स बघितले मडमध्ये, पण जेव्हा मी आणि विनीत या लोकेशनला गेलो आणि वी वर लाईक की नो, दिस इज इट, हे इथेच करतो आहे आपण. कारण की मागे पूर्ण सी व्ह्यू आहे त्या लोकेशनला. आणि फॉर्च्युनेटली ज्यावेळी आम्ही रिंग्ज घातल्या तेव्हा अगदी मागे असा सूर्य दिसत होता आणि इट वॉज परफेक्ट इन एव्हरी वे. मी इथे खाली बीच हाऊससाठीची पण लिंक तुम्हाला लोकेशनची शेअर करते आणि कॉन्टॅक्ट्स जर मी शेअर करू शकेन तर, सो दॅट यू कॅन रीच आऊट टू देम. आणि सगळी अरेंजमेंट खूप खूप छान होती. जेवणापासून ते डेकॉरपर्यंत सगळ्या गोष्टी जशा आम्ही इमॅजिन केलेल्या तशा होत्या. आणि बिकॉज ऑफ द लोकेशन पूर्ण इव्हेंट एकदम असा ड्रीमी झाला. कारण की हीच गोष्ट जर एखाद्या हॉलमध्ये किंवा इंडोर ठिकाणी झाली असती तर त्याचा फील वेगळा आला असता. हो, जसं मी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली की आमच्या दोघांच्या एंगेजमेंटबद्दल किंवा काइंड ऑफ लग्नाबद्दल एक हिंटवाला फोटो टाकलेला. त्याच्यानंतर मला खूप लोकांचे बऱ्याच वेगळ्या कोलॅबोरेशनसाठी DM आलेले आणि मेहंदीसाठी स्पेशली भरपूर आलेले. पण एक स्पार्कल्स मेहंदी नावाचं पेज होतं ज्यांची डिझाईन्स मला खूप छान वाटल्या. आणि मी अशी व्यक्ती आहे की मला मेहंदी वगैरे काढायला अजिबात आवडत नाही. आत्तापर्यंत मी कोणाच्याच लग्नात मेहंदी काढलेली नाही आहे किंवा मला असं मेहंदी काढून घ्यायला आवडतं वगैरे अशातला भाग नाही आहे. पण या इव्हेंटसाठी सगळ्यांचं असं झालं की नाही तू काढ काहीतरी काढ. तर मला काहीतरी मिनिमलिस्टिक हवं होतं. श्रुती नावाची मुलगी आहे जी पुणे बेस्ड आहे, पण ती गेले 5 वर्ष तिला प्रोफेशनल मेहंदीचा एक्सपिरियन्स होता. आणि तिच्या पेजवर पण गेल्यानंतर मला कळलं की खूप सुंदर डिझाईन्स होत्या, त्या खूप नाजूक आणि सुंदर होत्या, ज्या मला आणि माझ्या बहिणीला खूप आवडल्या. सो ती आलेली मेहंदीसाठी आणि श्रुतीने खूप छान मेहंदी काढली, जशी मला हवी होती, मिनिमल, छोटी, नाजूक तशी मेहंदी तिने काढली. आणि म्हणजे शी इज अ स्वीट पर्सन. म्हणजे ऑनेस्टली की तुम्ही तुमच्या कोणत्याही इव्हेंटसाठी तिला नक्कीच कन्सिडर करू शकता. मी इथे श्रुतीचं इंस्टाग्राम हँडलसुद्धा मेन्शन करते, स्पार्कल्स मेहंदी आणि श्रुतीचं. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऑफकोर्स लिंकसुद्धा शेअर करेन, सो दॅट यू कॅन रीच आऊट. सो नेक्स्ट इज सकाळचा लुक. रॉयल ब्लू कलरची साडी आहे माझी आणि विनीतचा व्हाईट कलरचा कुर्ता आणि जॅकेट आहे त्यावर. आणि तो लुकसुद्धा खूप लोकांना आवडला. तर त्या लुकची मेन कॅरेक्टर ऑफ दॅट लुक इज मी ऑफकोर्स. पण साडी सो जी साडी होती ती होती फ्रॉम प्रतिपदा क्लोदिंग. आणि प्रतिपदा क्लोदिंग ज्याचा आहे तो अथर्व चव्हाण. ही इज अन ओल्ड फ्रेंड फ्रॉम रुपारेल. तर त्याने हा त्याचा ब्रँड सुरू केला आहे. बरेच वर्ष तो साड्यांमध्ये काम करतो आहे वेगळ्या प्रकारच्या. तर मी त्याला रीच आऊट केलं की वूड यू लाईक टू स्टाईल माय फर्स्ट लुक. तर तो म्हणाला की अरे डेफिनेटली. आणि मग त्याने बरेच ऑप्शन्स पाठवले.
त्यापैकी ही साडी मला सगळ्यांनाच इनफॅक्ट खूप आवडली आणि खूप सुंदर लूक आला त्या साडीमुळे. इनफॅक्ट तो स्पेसिफिक रंग मी कधी ट्राय केला नव्हता. म्हणजे ब्लू इज माय फेवरेट कलर, बट तो स्पेसिफिक ब्लू मी विनीत कॅमेराच्या मागून हसतोय, पण तो कारण सगळे घरात कपडे निळ्या रंगाचे आहेत, पण स्पेसिफिकली तो ब्लू कलर मी वापरला नव्हता आणि इट लुक सो ब्युटिफुल. तर अगेन शेअरिंग प्रतिपदाज हँडल आणि इथे हँडलसुद्धा शेअर होईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहे. आणि त्याच्याकडे खूप व्हरायटी आहे. नॉट जस्ट ही मुनियामधली रॉ सिल्क पैठणी होती, बट नॉट जस्ट त्याच्याकडे आणखीसुद्धा हँडलूममधल्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. सो जस्ट गो अँड चेक आउट. विनीतचे जे कपडे होते ते आम्ही प्रॉपर कस्टमाइज करून घेतलेले, शिवून घेतलेले. एक फॅब्रिक चूज करून प्रॉपर आम्हाला जे आवडलं तसं करून घेतलं होतं. त्याच्यानंतर ऑफकोर्स मेकअप आणि हेअर. मुलांच्या काही फार जास्त गोष्टी नसतात. एक त्यांना कपडे घातले की ते त्यांचे उभे राहतात. आपलं असं नसतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला लागतात. सो आता लेट्स गो विथ मेकअप आणि हेअर, जो खूप मेन रोल प्ले करतो तुमच्या लुकमध्ये किंवा ओव्हरऑल तुमच्या त्या दिवसासाठी सुद्धा. अर्थात सगळ्या गोष्टीप्रमाणे हे सुद्धा मला मिनिमल हवं होतं आणि माझा मेकअप केलेला निशिता मेहताने आणि हेअर केलेलं पंक्ती मेहताने आणि दोघींनीही खूप कमाल काम केलं दोन्हीही लुक्ससाठी. फर्स्ट लुक जो होता तो ट्रेडिशनल होता, साडी होती आणि मला अर्थात तो सुद्धा नॅचरल आणि मिनिमलच करायचा होता. मी लेन्सेस लावले नाही आहेत. निशिता म्हणत होती की आपण ट्राय करूया, इट विल लुक गुड, बट आय डोंट नो, समहाव मला असं वाटलेलं की लेट्स कीप इट नॅचरल, तर लेन्सेस यूज नाही केलेले आहेत. आणि बाकी जो लुक होता इट वॉज व्हेरी मी तिला एवढंच फक्त म्हणालेलं की मला नॅचरल आणि मिनिमल हवं आहे आणि बाकी सगळं जे करायचं आहे ते तिने एकदम परफेक्ट, तिला असाइनमेंट कळलेली इतकं परफेक्ट गोष्ट झाली ती. आणि फर्स्ट लुक खूप 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 छान झाला. हेअरसुद्धा मी फोटो शेअर करेन, जो मागून एक फोटो आहे. मलाच विश्वास बसत नाही आहे की हे माझे केस आहेत आणि हे इतके छान दिसत आहेत. आणि गजरा वगैरे लावल्यानंतर इट वेंट ऑन अनदर लेवल. नेक्स्ट लुक जो होता तो ग्लॅमकडे जाणारा होता थोडा आणि इट वॉज ऑल्सो परफेक्ट. हेअर, मी नेहमी अशी पोनीटेल बांधून फिरणारी मुलगी आहे, तर ऑन माय बिग डे मी एकदम पोनीटेल घालून फिरत होते, तर मला जाम मज्जा आली त्या दिवशी. आणि म्हणजे अमेझिंग, मला दोन्ही लुक खूप आवडले. शेअरिंग द लिंक्स ऑफ निशिता अँड पंक्तीज इंस्टाग्राम पेजेस, सो यू कॅन DM देम. आय वॉज अ लिटिल वरीड की म्हणजे कसं दिसणार आहे काय, पण फर्स्ट लुक झाल्यानंतर मी एकदम रिलॅक्स झाले, कारण मला कळलं की हिला कळलं आहे की मला काय हवं आहे आणि मी पूर्ण विश्वास टाकला मग निशितावर आणि शी डिड हर बेस्ट. सेम विथ पंक्ती. अँड फॉर द सेकंड लुक मला यूट्यूबवर एक चॅनल आहे ज्याच्यावर से येस टू द ड्रेस म्हणून एक प्रकार आहे की जी वेस्टर्नवाली लग्न आहेत त्यांच्यामध्ये असा व्हाईट कलरचा गाऊन घालतात वेडिंगला आणि मग ते असे मस्त मोठे गाऊन असतात आणि मी खूप आधीपासून हे सगळं बघते. मी आणि सावनी, माझी मैत्रीण आहे सावनी वजे, आणि आम्ही दोघी हे खूप आधीपासून बघतो आहे आणि ही गोष्ट आमची बॉन्ड करायची गोष्ट होती की अरे तू से येस टू द ड्रेस बघतेस. सो I always wanted to wear a princess gown kind of thing for my engagement किंवा वेडिंग. पण मग असं झालं की अरे एंगेजमेंट आता आपण आउटडोर करतो आहे तर लेट्स गो फॉर इट. आणि एक साधारण लुक माझ्या डोक्यात होता माझ्यासाठीचा. आणि मग असं झालं की आपण कोणीतरी स्टायलिस्ट बघूया का. मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकलेली की स्टायलिस्ट बघतो आहे आम्ही फॉर एंगेजमेंट आणि बऱ्याच लोकांचे ईमेल आले. पण पूर्वा कुलकर्णी म्हणून एक स्टायलिस्ट आहे जी अगेन पुणे बेस्ड आहे. तिचं काम आम्ही बघितलं इंस्टाग्रामवर आणि तिला मेसेज केला की आपण बोलूया वगैरे. सो तिने मला प्रॉपर एक लुक, माझा आणि विनीतचा दोघांचाही लुक तिने आम्हाला एक डिझाईन करून पाठवला अकॉर्डिंग टू आर रेफरन्स जो आम्ही तिला पाठवलेला. आणि म्हणजे माझे जे 3 लुक तिने वेगळे वेगळे ऑप्शन्स मला पाठवलेले ते तिन्ही बघून माझं असं झालं की ओ आणि त्यातलं एक मला आवडला. आणि अगेन फॉर विनीत ऑल्सो की वेगळे वेगळे कलर ऑप्शन्स प्लस पॅटर्न्स त्याच्या सूटसाठी ते तिने पाठवलेले. त्यानंतर आम्ही भेटलो, बोललो आणि पूर्वा पर्सनल स्टायलिस्टसुद्धा आहे आणि ती सेलिब्रिटी स्टायलिंगसुद्धा करते. पण माझ्या एंगेजमेंट लुक तिने जो काही केला आहे म्हणजे आता फोटोज आल्यानंतर माझं असं झालं की
यही चाहिए था भाई, यही चाहिए था मेरे को. तो वो सब पूर्वाने जो लुक डिझाईन केला, इट वॉज नॉट जस्ट द आउटफिट की आम्ही दोघं काय घालणार आहोत, पण माझे हेअर कसे असणार आहेत, माझे कानातले काय असणार आहेत, गळ्यात मी काय घालणार आहे, माझा मेकअप कसा असणार आहे, आय मेकअप कसा असणार आहे, शूज काय असणार आहेत, असं पूर्ण प्रॉपर डिटेल्ड गोष्टी तिने आमच्यासोबत शेअर केल्या. सेम विथ विनीत, की त्याचा सूट, त्याचे हेअर कसं असणार आहे, शूज कसे असणार आहेत, वॉच कसं कोणतं घातलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिने आम्हाला पाठवल्या. आणि मग आम्ही ब्रँड्स शोधत होतो की ज्यांच्याकडे सिमिलर गोष्टी अवेलेबल असतील ज्या आम्हाला हव्या आहेत. तो माझा जो आउटफिट आहे, जो गाऊन होता, आणि विनीतचा जो सूट होता, हे दोन्हीही आउटफिट्स आम्ही सोर्स केले फ्रॉम अगेन अ स्टोअर इन पुणे, रेंट अँड अटायर, ज्यांचे 2 आउटलेट्स आहेत. एक आहे बालेवाडीमध्ये आणि एक आहे खराडीला. आम्ही व्हिजिट केलं त्यांचं स्टोअर, आणि त्यातला जो गाऊन मी घातला आहे तो अर्थात इट वॉज अ से येस टू द ड्रेस मुवमेंट, कारण घातल्यानंतर मला झालं की नाही हाच डन आहे. आणि विनीतचे सुद्धा म्हणजे त्यांचं मेन्सवेअरचं जे कलेक्शन आहे त्याच्यातसुद्धा बरेच ऑप्शन होते स्पेसिफिक या इव्हेंटसाठी. आणि मग पूर्वाने 2 आमचे असे लुक बनवले की जे एकमेकांना कॉम्प्लिमेंटसुद्धा करतील, की त्याच्या सूटमधलं जे बिडिंग आहे ते कुठेतरी माझ्या ड्रेसला मॅच करेल. सो दिस इज हाऊ द लुक वॉज क्रिएटेड. थँक्यू पूर्वा फॉर हे सगळं जे तू केलंस त्यासाठी. पूर्वाचासुद्धा इन्स्टा हँडल शेअर करते आणि डिटेल्स शेअर करते. सो गाईज, असं कोणतं मोठं ओकेजनच नाही तर तुमच्या पर्सनल स्टायलिंग रिक्वायरमेंट्स असतील तरी पण पूर्वा, आय एम व्हेरी शुअर की ती नेल करेल. आता प्रश्न होता फुटवेअरचा, कारण की ऑफकोर्स माझा जो गाऊन होता तो हेवी होता, आणि कारण त्याला मोठा घेर होता, आणि हाईट असणंसुद्धा, मी एक कमी उंचीची मुलगी आहे त्यामुळे मला हील्स घालणं आवश्यक होतं. आणि युज्युअली मी कधीच हील्स घालत नाही. मी लहानपणापासून कायम शूज किंवा फ्लॅट्स वापरत आले. तर माझं असं झालं, पूर्वा आता आपण कसं करणार आहे, कारण की एकतर एवढा हेवी ड्रेस कॅरी करायचा आणि त्याच्या आत जर मी हील्स घातले तर मग झालंच. कारण मी प्रचंड नाचले आहे माझ्या एंगेजमेंटमध्ये, मी खूप डान्स केलेत माझ्या एंगेजमेंटमध्ये. तर ते हील्सवर कसं होणार आहे हा प्रश्न होता. तर मग पूर्वाचं असं झालं की आपण एक काम करू, आपण शूज घालू तुझ्यासाठी. तर मला झालं की अरे बेस्ट, पण मग हाईटचं काय करायचं. तर तिनेच एक ब्रँड सजेस्ट केला, अराउंड ऑलवेज नावाचा, जे वेडिंग शूजमध्येच डील करतात, आणि त्यांच्याकडे स्निकर्स पण जे हील्स आहेत त्याला असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्स आणि डिझाईन्सचे खूप व्हरायटी अवेलेबल आहे त्यांच्याकडे. आणि पूर्वाला त्यांनी एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू माय ड्रेस मॅच होणारे शूजचे ऑप्शन्स पाठवले, आणि त्यातलेच एक शूज आम्ही ऑर्डर केले, आणि विच वॉज परफेक्टली मॅचिंग टू माय ड्रेस, कलरपासून पॅटर्नपासून सगळंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कम्फर्टेबल होते ते शूज. हे सुद्धा मी सोर्स केलेले. हा ब्रँड कोलकाता बेस्ड आहे, त्याचीसुद्धा लिंक शेअर करते. आणि आत्ता लग्नाचा सीझन आहे आणि वेडिंग शूज इज ऑफकोर्स अ ट्रेंड. तर मला वाटतं एव्हरीवन गोज फॉर इट. मलाच ही गोष्ट माहीत नव्हती, पण इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल. शूज असल्यामुळे तुम्हाला एक ऑलरेडी सपोर्ट मिळतो पायाला, आणि डान्स करताना किंवा ओव्हरऑल तो ड्रेस कॅरी करताना मला कुठेच काही त्रास झाला नाही. इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल, आणि एव्हरीवन शुड डेफिनेटली गो फॉर इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याचे जे फोटोज ज्या लोकांनी काढले, आणि म्हणजे एकदम ड्रीमी फोटोज होते. आमचे जे रिंग घालतानाचे फोटोज आहेत, किंवा इनफॅक्ट सकाळच्या लुकमधले फोटोज आहेत, आणि व्हिडिओजसुद्धा जे अजून पोस्ट नाही झालेत, पण म्हणजे आम्ही प्रेमात आहोत. आणि खूप खूप सुंदर फोटोज ज्यांनी काढले ते म्हणजे द कॅसल ऑफ ड्रीम्सची अख्खी टीम. त्या सगळ्यांनी, आम्ही ॲक्च्युली काही असं स्पेसिफिकली सांगितलं नव्हतं की आम्हाला काय हवं आहे, कसं हवं आहे, पण जे काही त्यांनी केलं आहे ते कमाल केलं आहे. आणि माझ्या ॲक्च्युली एका मैत्रिणीच्या लग्नाची फोटोग्राफी त्यांनी केली, आणि ते काम त्यांचं आम्हाला आवडलेलं, आणि तसं आम्ही त्यांना रीच आऊट केलं. सो येस, त्यांच्यासुद्धा पेजची लिंक शेअर करते. वी आर ऑलरेडी इन लव्ह विथ देअर वर्क, जे एंगेजमेंटसाठी त्यांनी केलं आहे, आणि वी आर सो एक्सायटेड की आता लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज कसे येणार आहेत. सो येस, आय गेस दॅट वॉज इट. मी सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत, आय होप. आणि तुम्ही सगळ्यांनी फोटोज बघितलेच असतील, व्हिडिओज बघितलेच असतील, ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.
तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका. तेच आपले 2 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि लगेचच आपल्याला 2.5 लाखापर्यंत जायचं आहे. आय नो खूप मोठा पल्ला आहे हा, पण आय एम शुअर आणि आय होप की तुम्ही सगळे हे घडवून आणायला माझी नक्की मदत कराल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि बाय बाय.